पानी का प्रॉब्लम है की अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही। ही पार्किंगची समस्या ही मिटवण्याचा प्रयत्न करू। जिसने खाया है उसका हिसाब लोगी। या विभागामध्ये या प्रभागामध्ये वाईट परिस्थिती आहे। प्रथम माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या वेळेला अंबरनाथला भयमुक्त आणि भ्रष्टमुक्त करण्यासाठी एक नंबरला तेजस्वीताई पाटील यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना कमळाच्या फुलावर बटन दाबून निवडून द्यावे आणि प्रभाग क्रमांक 19 मध्ये सौ मंजू दल व मी महेश मोरे आम्ही सुशिक्षित उमेदवार या प्रभागात उभे आहोत। तर आम्हालाही कमळाच्या फुलाला मतदान करून निवडून द्यावे। या प्रभागामध्ये व्यापारी वर्ग आणि सुशिक्षित वर्ग आहे। 7,708 वोटिंग आहेत, त्यामध्ये 90% हा सुशिक्षित आहे आणि स्टेशन परिसर प्रभाग क्रमांक 19 म्हणजे अंबरनाथ शहराचे नाक। पण ह्या नाकाची परिस्थिती इतकी विचित्र आहे की इथले ड्रेनेजचे प्रॉब्लेम, इथले यशवंतराव नाट्यगृह जे अंबरनाथचे सर्वात कुलभूषण होतं जे या आमच्या प्रभागात आहे आणि त्याची अवस्था इथे खूप बिकट करून ठेवलेली आहे। आज तिथे गांजाडी दारुडे सगळे तिथे बसून म्हणजे तिथं भयानक अवस्था आज या प्रभागाच्या नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे। तर त्या सर्वांना कुठेतरी नागरिक ह्या वेळेला घरी बसून सुशिक्षित लोकांना आणि अंबरनाथला भयमुक्त करण्यासाठी कमळाच्या फुलाला मतदान करून परिवर्तन करावे। नमस्ते, मैं मंजू खानजीदर प्रभाग क्रमांक 19 से इस बार उम्मीदवार लड़ रही हूँ। वैसे ही हमारे तेजस्वीताई करुंजले पाटिल वो नगर अध्यक्ष के लिए लड़ रहे हैं और हमारे महेश मोरे साहब उम्मीदवार है। तो इस बार हमारा बस यही है कि जो यहाँ पे परिस्थिति है स्टेशन एरिया परिसर आपने देखा होगा बहुत ही बिकट और खराब परिस्थिति है। जैसे कि रास्ते यहाँ के नाले हमेशा भरे हुए रहते हैं, पानी का प्रॉब्लम है। ये सब हम सॉल्व करने के लिए हम आए हैं। तो बस यही हम कहे कि बस कमल का बटन दबाइए और हमें विजय कीजिए। और मैं हमारा मोदी सरकार का एक विजन है जो मैं कहना चाहूंगी, ना खाऊंगा ना खाने दूंगा। वैसे ही मेरे हमारा ताई तेजस्वी पाटिल करंजुले का उनका भी यही विजन है कि ना खाओगी ना खाने दोगे और जिसने खाया है उसका हिसाब लोगी। मेरा भी वही विजन रहेगा, ना खाओगी ना खाने दोगे और हर से 1-1 रुपये का हिसाब लोगी। हा विभाग म्हटलं तर समस्या म्हणजे मागील 10 वर्षामध्ये या विभागामध्ये या प्रभागामध्ये वाईट परिस्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा मुद्दा। इथे लोक स्टेशन परिसर असून चांगले लोक लाखोंनी घर घेतात, पण आजची परिस्थिती त्यांची अशी आहे की अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही आणि मागील 5 ते 6 वर्षात ते पाण्यासाठी अक्षरशः काही बिल्डिंग मध्ये तर रोज एक टँकर आणला जातो। तर त्या टँकरच्या आणि ह्या लोकांना जी वाईट परिस्थिती अनुभवायला मिळाली तिथे परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि आम्ही प्रथम पाण्याच्या मुद्द्यावर लक्ष देणार आहोत। दुसरं अनधिकृत पार्किंग। आज स्टेशन परिसरामधील यशवंतराव नाट्यगृह तोडल्यामुळे पार्किंगची समस्या इतकी प्रभागामध्ये आहे की जे मुंबईला जाणारी लोक आहेत ते स्टेशन जवळ असल्यामुळे सगळे आमच्या प्रभागात पार्किंग करत आहेत आणि त्या पार्किंगमुळे इथल्या नागरिकांना त्रस्त झालेले आहेत। पहिले दुसरी आम्ही ही पार्किंगची समस्या ही मिटवण्याचा प्रयत्न करू आणि तिसरं लाईट जे स्ट्रीट लाईट आहेत आणि आजूबाजूला जे अनधिकृत हातगाड्या किंवा रस्ते लोकांना म्हणजे अक्षरशः महिलांना या रस्त्यावर येताना भीती वाटते की कधी काय होईल। ह्या पद्धतीने ह्या इथलं स्टेशन परिसराचं वातावरण झालेलं आहे। तर त्या मुद्द्यावर आम्ही जास्त भर देऊन लवकरात लवकर परिवर्तन करण्याचं आणि प्रभागामध्ये विकास करण्याचं आम्ही एक ठाम मत घेऊन या इलेक्शनला उभं राहिलेलो आहोत आणि माझी विनंती आहे सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टींना आणि परिवर्तनाला साथ द्यावी।